हाय, मी गौरी. आज मी चालली आहे निसर्गाने चारही बाजूने वेढलेल्या मंदिरात. ते म्हणजे हडशी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर. मी हिंजवडीवरून जाण्यासाठी निघाले. हिंजवडी टू हडशी हे डिस्टन्स 35 किलोमीटर आहे. तर जाण्यासाठी कमीत कमी 1 तास लागतो. जात असताना सुंदर हिरवेगार डोंगर, छोटे ओढे, नदी आणि रोडच्या बाजूने पसरलेली गवताची चादर हे सगळं पाहत मी जात होते. तसेच गाडीतून दिसणारे लांब दाट धुक्याने वेढलेले हिरवेगार डोंगर जणू लांबूनच हुलकावणी देत होते. मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आणि इथेच सुंदर रोड आला. रोडच्या दोन्ही बाजूंनी झाडे होती आणि त्या झाडांनी गाड्या जाण्यासाठी मंडपच घातला आहे असे वाटत होते. पुढे गेल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जात असताना छोटे तळे दिसले. त्यामध्ये लांब डोंगरावरून पाणी येत होतं आणि बाकी सगळा परिसर गडद हिरवागार झाला होता. पाऊस, रोडच्या दोन्ही बाजूंनी असलेली हिरवळ आणि धुक्याने झाकलेले डोंगर, असा जर प्रवासादरम्यान रोड असेल तर कोणाला नाही आवडणार, हो की नाही? पुढे रोडच्या बाजूने भातशेती, धुक्याने माखलेले डोंगर, तसेच डोंगरावरून वाहणारे छोटे धबधबे, मध्येच येणारे छोटे ओढे आणि पाण्याचा खळखळ आवाज मनाला भुरळ घालत होता. पण काय करणार, फायनल लोकेशनला तर पोहोचायचं आहे ना. पुढे गेल्यानंतर मग दिसला आपल्या महाराजांचा तिकोना किल्ला. मी फर्स्ट टाइमच पाहिला आणि पाहतच राहिले. मनात विचार आला, किती उंच आणि खडतर किल्ला आहे. वर चढून गेलो तर 3च टोकं आहेत. खालून खूप खडतर दिसणारा किल्ला वरती गेल्यानंतर कसा दिसत असेल. हो, पण एकदा तरी नक्की जाणार इथे. जात असताना पवना डॅम दिसला. तो पाण्याने तुडुंब भरलेला होता. फायनली मी हडशीमध्ये पोहोचले आणि हो, मंदिराकडे जाण्यासाठी थोडा घाट आहे. मंदिर थोडे उंचीवरती आहे. कार पार्क केली. इथे कार पार्किंग फ्री आहे आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघाले. मंदिरात जात असताना सुरुवातीलाच गणपती बाप्पांचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्माईंच्या मंदिराकडे निघाले. लांबूनच दिसणारे मंदिर आणि तो हिरवागार झालेला मंदिर परिसर हे सगळं पाहून मनाला प्रसन्न आणि शांत वाटले. संडे असल्यामुळे थोडी गर्दी होती इथे. मंदिराच्या परिसरात मस्त कमळाची झाडे लावलेली आहेत. दारात तुळशी वृंदावन आहे आणि हो, पाण्याच्या करंजा पण आहेत. मी गेले तेव्हा बंद होत्या, पण त्या चालू असतात. कदाचित पावसामुळे बंद केले असतील. मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. खूप सुंदर मूर्त्या आहेत. अगदी डोळ्यात भरून राहतील अशा. मंदिरात बसण्यासाठी पण जागा आहे. थोडा वेळ शांत बसू शकता. दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि वरून मंदिराचा सगळा परिसर दिसत होता. मनाला इतकं छान वाटत होतं ना, खूप सुंदर दिसत होता सगळा परिसर.
इथे साई मंदिर पण आहे, तिथे जाऊन पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप शांत मंदिर होतं ते. मंदिराच्या परिसरात 2 कमळाची फुलं उमललेली होती. ते डोळ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करत होती. जणू काही हुलकावणी देत ते जवळच बोलवत होती. खूप सुंदर फुलं होती ती. नंतर मी मंदिराच्या पाठीमागे गेले. तिथे छोटे तळे आहे, त्यात तुम्ही बोटिंग पण करू शकता. त्या तळ्यातून दिसणारा डोंगराचा नजारा खूपच सुंदर दिसत होता. आणि हो, इथे ॲडव्हेंचर पार्क देखील आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण करू शकता. गाडीकडे जात असताना मध्येच पाऊस आला. मी आदित्यला छत्री ओपन कर म्हणत होते, पाऊस लागतोय, पण तो काय तयारच नव्हता. फायनली छत्री उघडली. हवा जास्त असल्यामुळे छत्री पण उडून जात होती. आणि इकडे राहुल मस्त पावसाचा आनंद घेतोय. अशीच आमची मजा मस्ती चालत असते. परत येत असताना पवना डॅम व्ह्यू पॉइंटला थांबलो. येथून डॅम व्ह्यू छान दिसतो. सगळीकडून पाणी आणि मध्येच एक बेट दिसत असेल तर ते बेट सेम महादेवाच्या पिंडीसारखं दिसतं. तुम्ही गेलात तर नक्की पहा. अशी होती ही आमची छोटीशी वन डे ट्रिप. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा. थँक्यू.